चिंतन करत होता, अखंड रामनामाचं चिंतन करत होता. कधीही बघितलं तर त्याला रामाशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता, रामाशिवाय दुसरं कोणतंही चिंतन नव्हतं, रामाशिवाय त्याला कुठलाही दुसरा आविर्भाव नव्हता, कोणताही भाव त्याच्या मनामध्ये नव्हता. त्याच्यासाठी साधी रामायणामधली गोष्ट आहे. ज्यावेळेला प्रभूची स्वारी परत अयोध्येमध्ये आली त्यावेळेला प्रभूनं सगळ्यांचा सत्कार केलेला. प्रभूची स्वारी सिंहासनावरती बसलेली आहे, डाव्या मांडीवरती सीता मातेला घेतलेलं आहे, भरत शत्रुघ्न चौऱ्या ढाळतायत, मारुतराजाची स्वारी पायापाशी बसलेली आहे, भरताची स्वारी शेजारी उभी आहे, लक्ष्मणाची स्वारी आहे, संपूर्ण पंचायतन तयार आहे, प्रत्येकाला भगवंतानं सत्कार केलेला. सीताबाईंनी विचारलं, म्हणजे प्रभू अरे सगळ्यांचा सत्कार केला, पण ज्याच्यामुळे मी आज तुम्हाला सापडले त्या मारुतराजाचा सत्कार तुम्ही केला का? म्हणजे मी त्याला काय देणार, मीच त्याचा आहे. सीताबाईंना कळलं नाही, तिने सांगितलं नाही म्हणले सगळ्यांच्या सारखा त्याला सत्कार कर. मारुतराजाला विचारलं, म्हणजे मारुते तुला काय पाहिजे? प्रभूच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार होता, प्रत्येक रत्न पृथ्वी मोलाचं होतं, पण ज्या वेळेला प्रभूच्या गळ्यामध्ये होतं त्यावेळेला प्रत्येक त्या असलेल्या रत्नावरती प्रभूचा चेहरा दिसत होता. त्याला सांगितलं, म्हणजे महाराज एक काम करा ना, तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर तुमच्या गळ्यातला नवरत्नांचा हार मला द्या. प्रभूने विचार केला नाही, तो गळ्यातनं हार काढला, ह्याच्या ओंजळीमध्ये टाकलेला. त्या मारुतराजानं बघितलं, आपली मूठ झाकलेली, तिथनं उठली महाराजांची स्वारी झाडावरती जाऊन बसली. उघडलं तर प्रभूचं रूप दिसेना, याचं माकडाचं रूप दिसायला लागलं. विचार केला याच्या आत प्रभू असेल, म्हणून तो रत्नांचा हार त्यानं तोडला, एक त्यातनं मणी काढला, परत बघतोय तर त्याला स्वतःच रूप दिसलं. त्यानं ते दगडांना फोडलं, त्याची 2 छकलं झाली, त्याला वाटलं आत असेल, ती 2 छकलं झाल्यावर 2 माकडं दिसली. विचार केला तिथं तर प्रभू दिसत होता, तिथं तर मी दिसतोय, पण ही वार्ता एका सेवकांना जाऊन प्रभूला सांगितली. महाराज पण नवरत्नांचा हार त्या मारुतराजाला दिला, पण ते प्रत्येक मणी फोडायला लागलेला आहे. प्रभू म्हणला माकड ती माकडच शेवटी. म्हणजे बोलवून आणा त्याला, बोलवून आणलेलं. सीतामाईने प्रश्न केला, म्हणजे अरे मारुते, अरे पृथ्वी मोलाचा नवरत्नांचा हार मी तुला दिलेला होता आणि तू तो का फोडलास? त्याला सांगितलं, खरं सांगू का, ज्याला प्रभूच्या गळ्यात होता ना त्यावेळेला 9 राम दिसत होते. मला वाटलं एका वेळेला मला 9 रामांचं दर्शन घेता येईल, म्हणून तो नवरत्नांचा हार मी तुमच्याकडनं मागून घेतला. पण ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला माझं मुख तुम्हाला दिसायला लागलं, मला वाटलं त्या रत्नांच्या आत असेल, म्हणून मी फोडला. सीताबाईंना राग आला. त्यांनी विचारलं, तू एवढा म्हणतोस, तुझ्या जवळ तरी आहे ना म्हणले राम? मारुतराजाने सांगितलं, म्हणले का नाही? म्हणले माझ्या हृदयामध्ये भगवान आहे, हृदयामध्ये रामाची स्वारी बसलेली आहे. म्हणले विचारा प्रभूला. प्रभूने सांगितलं, हो म्हणले त्याच्या हृदयामध्ये राम आहे. म्हणले मी आहे त्याच्या हृदयामध्ये. तिने सांगितलं मला बघायचं आहे. त्यावेळेला रामरायांना आपलं छाती फाडली आणि त्यावेळेला त्याला रामसिंहासन दिसलं की ज्याच्यावरती प्रभूची स्वारी बसलेली आहे, अंकावरती सीतामयी आहे, खाली पायापाशी मारुतराजाची स्वारी बसलेली आहे. एवढं अखंड चिंतन त्याच्या मुखामध्ये होतं, बरं तेही पूर्ण गायन कलेनं निष्णात मारुतीची स्वारी होते. म्हणून समर्थांनी इथं सांगितलेलं आहे गायन कला, आणि ती गायन कला मारुतीकडे होती. म्हणून समर्थ म्हणतात वैष्णव गायका, असा हा गायक असणारा मारुती. हा कसा आहे हो? दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंधू लरेपण. अहो हा दीननाथ आहे. दिनांचा म्हणजे समोरच्याचं दुःख हरण करणारा असा आहे. हा दिनांचा दयाळू, मनाचा मवाळू, शरणांगताचा आधारू दीनानाथ. हा शरणांगताचा आधार आहे असा हा मारुती आहे. त्याच्यामध्ये पुढे काय उपमा दिलेली आहे? शक्यतो उद्यापर्यंत किमान 2 ते 3 श्लोक पूर्ण करण्याचा रामरायाच्या आशीर्वादानं आपण प्रयत्न करूया. संपूर्ण भीमरूपी स्तोत्र पूर्ण करणं ह्या आपल्या वेळेमध्ये अशक्य प्राय गोष्ट आहे. प्रभूची माफी मागायची. जिथपर्यंत जेवढी बुद्धी प्रभूची स्वारी देईल तिथपर्यंत तेवढ्या श्लोकाचं चिंतन प्रभूच्या आशीर्वादानं करायचं. राहिलेलं चिंतन आपण YouTube वरती ऐकण्याचा प्रयत्न करूया.
एवढं सांगून ह्या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. मी या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय श्री ते काही तास